हे बघा, याला हळूहळू आता कलर येत आहे आणि खूप वेळ लागतो याला. आणि असं ना खाली जळलं पण नाही पाहिजे, साधं ते हलवत राहा त्या चक्कर मध्ये. हे बघा किती सुंदर दिसत आहे ना, छान. खूप मेहनत आहे. बघ ना 2 तासापासून चाला फक्त माणूस हेच करून झाला, फक्त फिरवूनच चालू आहे. वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आता किती वाजलेले आहे? आता वाजलेले आहे 11:15 आणि तुम्हाला दाखवते की आमच्या घरी आता इतक्या रात्री काय सुरू आहे. बघा, हे बघा. हॅलो गाईज, हे काय बनवत आहे? साखर आंबा म्हणतात याला. त्याची मेकिंग सुरू आहे इतक्या रात्री. येस, साखर आंब्याची मेकिंग चालू आहे. बट यावेळेस मम्मी साखर आंबा खूप उशिरा बनवला ना आपण, म्हणजे पूर्ण सीझन संपल्यावर. हो, आंबे लेट आले ना आपल्याकडे, आंबे लेट आले म्हणून लेट बनवला. असं वाटतं की हा एकदम खट्टा मिठा बनणार आहे साखर आंबा, म्हणजे एकदम छान, जास्त गोड पण नाही बनणार आहे. का बरं? पण गोड बनवायला पाहिजे ना. नाही, एकदम गोड छान नाही वाटत ना, खट्टा मिठा छान वाटतंय. मग हिरा काय बनवत आहे आई अजून डॅडा? वाव, हे बघ किती छान. मेहनतच करावं लागते, मेहनत शिवाय टेस्ट. ते बघ, चला चला चला, याची रेसिपी सांगू शकते का तू? कसं बनवलं? हा, मला रेसिपी ऍक्च्युली ना मम्मीने आता सांगितली आहे. म्हणजे सगळ्यात पहिले कसं ना, अशी हिरा वेट हा मीरा, आपण डॅडाचा व्हिडिओ बनवत आहोत ना. डॅडा बघ काय बनवत आहे. हॅलो गाईज करून दे सर्वांना. वा, माझ्या ये माझ्याजवळ. हा, थांबा. हा, तर याची रेसिपी सांगू शकते तू? कसं बनवलं? तुला तर एक्सपिरियन्स आलाच असेल आता बनवलं तर. रेसिपी मला आता मम्मीने जस्ट आता सांगितलं की कसं बनते म्हणून. हा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर आम्ही स्टार्ट केलं, म्हणजे कच्चे आंबे पाहिजे छान ना. कच्च्या आंब्याला मम्मी कच्च्या आंब्याला जास्त छान बनते ना. कच्च्या आंब्याला चांगलं किसून घ्यायचं एकदम पद्धतशीर. आधी फोतरं काढायचे. हा, आंब्याचे फोतरं काढायचे, मग त्याला किसायचं आणि मेक शुअर त्याच्यामध्ये ना हे काय त्याची बी बाजूला काढायची. आंब्याची बी नाही राहत, गुटली. हा, आंब्याची गुटली, लहानशी मोठी गुटली आंब्याची. हा, ते बाजूला काढायची. आणि त्याच्यानंतर मग काय केलं, किसून घ्यायचं. हा, म्हणजे आपोआपच ते गुटली बाहेर निघते. अच्छा, किसल्याच्या नंतर. हा, मग त्याच्यानंतर काय, हे नेक्स्ट मग आम्ही गंजा घेतला. गंजामध्ये ते किसलेलं कीस पूर्ण टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहे ना. साखर टाकायची. साखर किती, म्हणजे 1 किलोला 1 किलो. 1 किलोला 1 किलो साखर. ठीक आहे. बापरे. हा किती किलोचा बनवत असेल आपण? आहे 4 किलोचा. अरे बापरे, म्हणजे 4 किलो साखर टाकली आपण. बापरे. म्हणजे इझी प्रोसेस करायची. ठीक आहे. गंजामध्ये साखरेला ना आपण हे करतोय काय त्याचं मेल्ट. हा, पाक बनवत आहे. हा, इथे आमचा पाक बनत आहे आणि त्याला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतंय ना, नाही तर खालतून जळलं नाही पाहिजे ना. कंटिन्यू खूप मेहनत आहे पण. आणि इथे मम्मीनी विलायचीला बारीक केलं एकदम. त्याच्यात विलायची पण टाकतात. हा, आणि याच्यामध्ये आपण ती बारीक केलेली विलायची मिक्स केली आहे. मिक्स केली की करायची आहे? एक थोडी केली ना मम्मी आपण मिक्स. आता याला काय कंटिन्यू आपल्याला एका ते शिजवायचं आहे गॅसवर. म्हणजे एक लिमिट सेट करायची गॅसची, त्याच्यामध्ये शिजवायचं. इरा तू काय आणलं ते बघ, ती बघ काय घेऊन. इरा, हे बघा, याच्यात आता थोडं मीठ टाकत आहे स्वादानुसार. मीठ म्हणजे स्वादानुसारच टाकलं तू आहे ना याच्यामध्ये? थोडंसंच. रात्रीचे 11:30 वाजलेले आहे मित्रांनो आणि हे दोघही जण साखर आंबा मेहनत करत आहे आणि अजूनपर्यंत जेवण पण नाही झालं. त्याच्या मागचं कारण काय ना गाईस, मी तुम्हाला सांगतो की हे आंबे म्हणजे मार्केटमधून आज भरपूर आंबे आणले. मी हापूस आंबे पण आणले आणि हे आंबे आणल्यावर ना, जर रात्रभर हे आंबे असेच ठेवले असते ना आम्ही, तर उद्यापर्यंत हे आंबे पिकून गेले असते. अच्छा. आंबे आणता बरोबर आम्ही काय केलं, बाल्टीमध्ये म्हणजे पाण्यात भिजू घालायचे कमीत कमी 1 तास. आणि सगळे आंबे पाण्यामध्ये भिजू टाकले 1 तास. मग त्याच्यानंतर प्रोसेस चालू केली. आणि जर हे काम आम्ही उद्या केलं असतं ना, तर रात्रभरात 100% आंबे पूर्ण पिकून गेले असते. तुम्हाला इथे थोडंसं मिसिंग वाटत असेल. ऍक्च्युली आमची चिमणी रिपेअरिंगला गेलेली आहे. हा, कधी येणार आहे? ही 2 दिवसांनी येईल. घेऊन जायला त्याला 2 दिवस झाले वाटतं ना. 2-3 दिवस आरामात सुधरवून आणणार आहे तो, कारण आता डबल नाही खराब झाली पाहिजे ना. पण तरी पण खराब नाही झाली, आता झाली. तुझा हात दुखला असेल ना.
लागते याला आणि हे खूप मेहनतीचं काम आहे. हे गरम आहे, गरम बघ एकदम. आरामात. मोठ्या गॅसवर ठेवलं की काम थोडं फास्ट होईल. आता मम्मीने याच्यामध्ये ना चाचणी टाकली आहे पूर्ण. त्याची चाचणी बनवली ना आपण, हा. पूर्ण चाचणी याच्यात टाकलेली आहे. हे बघ इतकं छान वाटत आहे ना ते mango आता jelly. फ्रेग्रन्सेस जी येत आहे ना ती आली आहे मस्त साखर mango आंबाची जी proper mango jelly फ्रेग्रन्स. सारखं वाटत आहे. हा. ते मी पाहतो. By the way guys, मम्मीची तब्येत आज खराब आहे. तरी पण मम्मी आज इतकी मेहनत करत आहे. मेहनत करत आहे. मम्मीचं डोकं खूप दुखत आहे सकाळपासून. वेदर चेंज झाल्यामुळे है ना? हो आता नागपूरचं वेदर चेंज झालेलं आहे. हा. इरा काय करत आहे? इरा हॅलो करून दे ना इरा सर्वांना. हॅलो गाईस. ते नाही त्याला हात नाही लावू. नो नो ठेव ठेव ठेवते. म्हणजे बापरे हे दोन हे प्रिझर्व करून ठेवू शकतो आपण. मी तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे मागच्या वर्षीचं अजून आहे. हम्म. हे बघा. मम्मी याला किती वर्ष झाले? आणि इरा इरा इकडे ये. ये पटकन. बापरे बघा 2.5 वर्ष. हे लंबा आपण प्रिझर्व करून ठेवू म्हणजे शकतो. मग मला सांग याच्यामध्ये मम्मी हा कलर आलाय 1.5 वर्षापासून ठेवलेला आहे. अरे बघा, बापरे. तुम्ही बघू शकता याला. हे असं होते झाल्यावर. हा. नाही 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 बट मम्मी या कलर मध्ये त्या कलर मध्ये असं डिफरन्स पाहू ना. त्याला पण तो कलर येणार नंतर येणार. जितकं जुनं झालं तितकं हम्म. तो कलर येते ना. हा. तर काही हे असं बनणार आहे. आपण याला थोडंसं टेस्ट करून बघूया साखर आंब्याला. जुनं वाला जुनं ते सोनं. वा 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 वा. कसं आहे? एकदम मस्त आहे. एकदम टेस्टी. आणि याच्यानंतर मी तुम्हाला याची टेस्ट सांगेल कसं बनलं ते. आणि हे बघितलं गेलं ना ते नागपूरमध्येच जास्त बनते. बाहेर कुठे बनत नाही. बाहेर मला पण असं हा कुठे कधी म्हणजे खाल्लं नाही. नागपूरचेच लोक जास्त बनवतात. आणि ते पण आधीचे. आता तर कोणीच नाही बनवत. कोणी तुला माहिती आहे कोणी याच्या करता नाही बनवत. कारण याच्यामध्ये ना मेहनत खूप लागते. हा. इतकी मेहनत आता म्हणजे सर्व लोक 1.5 ते 2 तासच्या वरती झालाय. आणि आम्ही कंटिन्यू खिसणीच्या प्रोसेस पासून नाही करणार. याचा टेस्ट करू का मी? गोड झालं. गोड झालंय. हो झालं. हे बघ तू पण टेस्ट कर. है ना? खूप छान. है ना गोड छान. बघा आपल्याला असं वाटत होतं की याच्यामध्ये ना आपल्याला साखर अजून टाकावं लागेल. बट गरज नाही वाटली. 4 किलो साखर म्हणजे आंबे आंबट होते काय छान. कन्फ्युजन राहत होतं. इतकी जुनी सांची आहे ना. याला कसं पकडायचं माहिती आहे? हे असं पकडायचं तर हे असं नाही येत. म्हणजे असं आता येते मी या ना? सांचीला किती वर्ष झाली असेल? अरे बापरे. बापरे. विंटेज सांची. विंटेज सांची शिजू देणार आहे मस्त. हे पूर्ण बघणं असं जेली सारखं वाटत आहे. छान बघ इकडे बघ. बघितलं. देव तुला ते गरम गरम. मम्मी खाऊन बघत आहे टेस्ट. मम्मी टेस्ट करते का? काही मम्मीला टेस्ट करून मम्मीला अजून थोडं गोड पाहिजे असेल है ना मम्मी? ए बघ पडत आहे. मम्मीला टेस्ट करून गोड झालं का मम्मी? मम्मीला जास्त गोड आवडते. हा. काही नाही दिसलं. काही नाही होत. काही नाही होत ना. हा खराब होऊन जाईल. हे बघा याला हळूहळू आता कलर येत आहे आणि खूप वेळ लागतो याला. आणि असं ना खाली जळलं पण नाही पाहिजे. साधं ते हलवत राहा त्या चक्कर मध्ये. हा. हे बघा किती जास्त सुंदर मेहनत दिसत आहे आहे ना. त्याच्यामध्ये. छान. खूप मेहनत आहे. बघ ना 2 तासापासून झाला फक्त माणूस हेच करून झाला. फक्त फिरवूनच चाललाय. मित्रांनो इतकं मस्त दिसत आहे ना हे. हा. आणि असं वाफ पण याची पूर्ण ना घरी छान आंबट असं हे फ्रेग्रन्स येत आहे. फ्रेग्रन्स आंबटवाली मस्त. एक नंबर दिसतंय. अरे जेली नाही का आपण खात होतो मँगो जेली. हे काइंड ऑफ मधलं एक असं ते वाटत आहे. हे बघा एक आमची परी रात्री झोपत नाही आणि आता हिला पण मोबाईलचं हे लागलेलं आहे. इरा काय करत आहे तू? काय करत आहे? सांग काय करत आहे? इकडे बघ ना. इरा इकडे बघ एकदा. प्रयत्न करत आहे आणि हिला ना झोपच नाही येत आहे. झोप येते?
आता येत झोपशील आता? झोपशील? सांग कशी झोपशील? अशी झोपील. झोपायला झोप करून दाखव मम्माला. झोपायला करून दाखव मम्माला. कसं करा? झोप बाळा, झोप मध्ये झोपशील ना आता तू? तोंडाला बघते तुमचं किशी किशी डॅडा काम करत आहे ना आता? नाही का डॅडाला? नाही मला पण पाहिजे. नो पटकन दे. मग बघ मी तुला देणार नाही. साखर आंबा. इरा काय बनवत आहे सांग? काय बनवत आहे? डॅडा काय करत आहे? हो हे लोणचं. हे ते उघडून दाखव. हे बघा इकडे. हे बघा आमच्याकडे आज दुपारी लोणचं पण बनलेलं आहे. ते पाहूनच अरे वाव किती छान दिसत आहे. एकदम तेल तर्राक टेस्टी है. इरा बघ हे फिरवू शकतो काय? किती लोणच्याचा कलर पाहून अंदाजा लावू शकता किती यम्मी असेल लोणचं. तोंडाला पाणी सुटलं. वाव इरा बघ किती यम्मी आहे. हे पण आजच बनलंय. हे गाईचं आज बनलं. आज तुमची मेहनत जास्त झाली म्हणून डोकं दुखत असेल. हा हे लोणचं म्हणजे दुपारपासून हे आंबे कापण्यापासून सुरू झालं ना सगळ्या गोष्टी. वाव काय आज आम्ही काही विचार केला होता. आम्ही ब्लॉग खूप लेट सुरू केला कारण आम्ही सुरुवातीपासून करणार होतो बट थोडं सगळे कामात असल्यामुळे. बट काय नाही आम्ही तुम्हाला पूर्ण हे दाखवू. हे लोणचं टेस्ट करून बघते कशी वाटली? नाही आता नाही. मग आपण आता नाही खाऊ शकत जेवताना. इरा बघ लोणचं. लोणचं म्हण इरा. लोणचं म्हण. लोणचं पिकल 8 दिवसामध्ये पूर्ण मुरून जाते. वाव बंद केली आता. पुन्हा म्हण. किती वेळ बंद ठेवायचं? पुन्हा म्हण. पुन्हा आपण आता एक गॅस बंद केली आहे. ठीक आहे. अच्छा म्हणजे हे म्हणजे किती वेळपर्यंत जेव्हा थंड होईल त्याच्यानंतर भरायचं बस. म्हणजे बनलं गाईस एकदम तुरंत मध्ये. तुरंत नाही मेहनत खूप लागली आहे. बट हे बनल्यानंतर आपण त्याला आता याला आपण थंड होऊ देऊ. त्यानंतर मग आपण त्याला त्याच्यात ठेवू ना बरणीमध्ये. गरम गरम भरणीत नाही टाकू शकत. त्याच्याकरता थंड करावं लागेल आपल्याला. मग त्याच्यानंतर एकदम यम्मी टेस्ट मी तुम्हाला करून दाखवलं. एकदम मस्त बनलंय. आज आमचा मँगो डे होता. आज इकडे आमच्याकडे साखर आंबा पण बनलं. मग तुम्ही बघू शकता लोणचं पण बनलं. आणि त्याच्यानंतर खूप सारे आंबे पण आणले आज प्रणयनी. वाव बघा हे आंबे आहे. याला कोणते आंबे म्हणतात? तोतापरी आंबे. मी फर्स्ट टाइम ऐकलं तोतापरी आंबे. हे वाले आंबे जे आहे ना हे दिसायला इतके सुंदर असते ना. तोतापरी म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि याच्यावर शायनिंग बघ किती छान दिसते ना आंबे. आणि त्याच्यानंतर अल्फान्सो पण आणलेले आहे. पण ते सध्या आता पॅक करून ठेवलेले आहे कारण ते 2 ते 3 दिवसानंतरच ओपन करावं असं म्हटलं जाते. तर आता ते ओपन नाही. आज पूर्ण मँगोचे पदार्थ बनले. एक साखर आंबा बनला, लोणचं बनलं. त्याच्यानंतर खूप सारे मँगोज पण आणले. आणि मँगोज खाल्ले पण आज. मँगोज तर सर्वांचे फेवरेट असतातच. आणि आता सीझन एंड होत आहे तर म्हणून आता एंड मध्ये खूप जास्त मँगोज आम्ही खाऊन झालेलो आहोत. पण आपण ना म्हणजे साखर आंब्याकरता जे मँगो यूज होते ना गाईस ते कच्चे आंबे यूज करायचे कारण हे म्हणजे सीझन एंड झालं ना. समजली आहे सर्वांना रेसिपी. हा खूपदा रेसिपी सांगणार. आता यांनी केलं तर 3 वेळा सांगणार. मी केलं. येस मी केलंय. झालं आता संपलं. आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि असेच न्यू व्हिडिओज आम्ही तुम्हाला देत राहू.